नवी मुंबई व रायगड जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि घडामोडींसाठी सबस्क्राईब करा वादळवारा लाईव्ह चॅनल आणि दाबा बेल आयकॉन। पीठाधीश्वर श्री बागेश्वर धामचे पंडित धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांचे पनवेलमध्ये भव्य दिव्य आगमन होणार आहे। पनवेल शहरातील कर्नाळा स्पोर्ट्स अकॅडमीच्या क्रीडांगणावर दिनांक 9 ते 11 जानेवारी दरम्यान बागेश्वर धाम सरकारचे विविध धार्मिक कार्यक्रम पार पडणार आहेत। हनुमान कथा, सत्संग तसंच धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांचा दिव्य दरबारही यावेळी भरणार आहे। कार्यक्रमाला मोठी गर्दी होणार असल्याने सुरक्षा व्यवस्था कडेकोट करण्यात आली असून भाविकही कार्यक्रम स्थळी पोहोचू लागलेत। श्री बालाजी वेलफेअर असोसिएशनने या कार्यक्रमाचं आयोजन केलं आहे। या कार्यक्रमाअंतर्गत दिनांक 9 जानेवारी रोजी सकाळी पनवेल शहरात कलश यात्रा काढण्यात आली। या यात्रेचं स्वागत भाजपाचे महाराष्ट्र राज्य महासचिव रामभक्त विक्रांत पाटील यांनी सहकुटुंब उपस्थित राहून केलं। विक्रांत पाटील यांच्या कार्यालयापासून सुरू झालेल्या या यात्रेची सांगता कर्नाळा स्पोर्ट्स अकॅडमीच्या मैदानात झाली। यावेळी पनवेल महानगरपालिकेचे माजी विरोधी पक्ष नेते प्रीतम म्हात्रे यांनी यात्रेत सहभाग नोंदवत भाविकांवर पुष्पवृष्टी केली, तर भाविकांच्या पिण्याच्या पाण्याचीही व्यवस्था प्रीतम म्हात्रे यांनी केली। या भव्य कलश यात्रेचा नजारा पाहण्यासारखा होता। कलश यात्रेत पारंपरिक वेशभूषा करून डोक्यावर कलश घेऊन महिला सहभागी झाल्या होत्या। प्रभू श्रीराम आणि श्री हनुमानाच्या रथाची शहरात जंगी मिरवणूक काढण्यात आली। जय श्रीरामाच्या जयघोषात आणि पुष्पवृष्टीत भाविक न्हावून गेले होते। बागेश्वर धामचे महाराज पंडित धीरेंद्र शास्त्री यांच्या आगमनाच्या एक दिवस अगोदर शहरातील या भव्य देखाव्याने नागरिकांना रोमांचित केलं। दरम्यान पीठाधीश्वर श्री बागेश्वर धाम सरकार पंडित धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांच्या दिव्य दरबार कार्यक्रमाला विविध क्षेत्रातील मान्यवर तसंच राजकीय नेते सहभागी होणार आहेत। कार्यक्रमाला लाखोंच्या संख्येने भाविक आणि अनुयायी उपस्थित राहण्याची शक्यता लक्षात घेऊन वाहतूक पोलिसांनी विविध ठिकाणी सुसज्ज पार्किंग लॉट तयार केलेत। पनवेल शहर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक नितीन ठाकरे हे सर्व सुरक्षा व्यवस्थेवर जातीनं लक्ष ठेवून आहेत। भक्तांना अथवा नागरिकांना कोणतीही गैरसोय जाणवू नये यासाठी प्रशासन देखील सज्ज आहे। वादळवारा लाईव्हसाठी न्यूज ब्युरो पनवेल। नवी मुंबई व रायगड जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि घडामोडींसाठी सबस्क्राईब करा वादळवारा लाईव्ह चॅनल आणि दाबा बेल आयकॉन।